हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनल मध्ये। मी आहे प्रणू, ही आहे मम्मी आणि तुम्ही आपल्या चॅनल मध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। तो सगळ्यात पहिल्यांदा तर आज आहे रामनवमी आणि तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण ना रामनवमीशी रिलेटेड अशी रेसिपी बनवणार आहोत। आज आपण ना रामनवमी निमित्त मस्त असे दूध पोहे बनवणार आहोत। प्रसादासाठी हे दूध पोहे बनवणार आहोत असं तुम्ही म्हणू शकता, किंवा तुम्हाला इतर कधी सुद्धा काही गोड खायचं क्रेविंग होत असेल तेव्हा सुद्धा तुम्ही हे दूध पोहे बनवू शकता। चला तर मग अजिबात उशीर न करता अगदी सोप्या पद्धतीने आज आपण दूध पोहे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। दूध पोहे बनवण्यासाठी इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे 1 वाटीभर इतके पोहे घेतलेले आहेत। यामध्ये ना आता आपण पाणी टाकले, हे पोहे आपल्याला स्वच्छ असे पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत। हे ना छान असे पोहे आपण धुवून घेतलेले आहेत आता पाण्याने। आता दूध पोहे आपल्याला करायला घ्यायचे, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक पॅन घेतलेला आहे। पॅन मध्ये ना मस्त एक मोठा चमचाभर इतकं आपल्याला तूप टाकायचं आहे। हे पोहे सुद्धा मस्त असे पाण्यामध्ये आपण भिजवून घेतलेले आहेत, ते ना आता या तुपामध्ये आपल्याला टाकायचे आहेत। आता ना तुपावरती पोहे आपण छान असे परतून घेऊया। इथे ना पोहे आपण अगदी छान असे 2 मिनिटांसाठी परतून घेतले तुपावरती। आता यामध्ये ना आपल्याला 1 वाटीभर इतकं दूध टाकायचंय। हे ना आपण तापवलेलं दूध यामध्ये टाकलेलं आहे। आता यामध्ये ना आपल्याला मिल्क मेड टाकायचंय। साधारणतः 2 चमचाभर इतकं मिल्क मेड आपण यामध्ये टाकतोय। आता ना मिल्क मेड ऑलरेडी गोड असतं, त्याच्यामुळे यामध्ये अगदी चवीप्रमाणे साधारणतः अर्धा छोटा चमचा इतकी साखर आपण टाकलेली आहे। साधारणतः 1 ते 2 मिनिटांसाठी हे पोहे आपण दुधामध्ये शिजवून घेतलेत। आता यामध्ये ना आपल्याला वेलची पावडर टाकायची 1 छोटा चमचाभर इतकी। हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि आता ना थोडे ओलसरच पोहे असताना आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। वरून आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स टाकायचे, तिथे आपण काजू बदाम क्रश करून घेतलेले आहेत। थोडंसं खोबरं किसलेलं टाकायचं आहे। आणि ना हे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता दूध मस्त आळतं, त्याच्यामुळे ना थोडंसं दूध असतानाच गॅस बंद करायचा, त्यानंतर पोहे खूप जास्त कोरडे होत नाहीत। आता लगेचच आपल्याला यांना सर्विंग बाउल मध्ये काढून घ्यायचंय। आता वरून गार्निशिंग साठी थोडेसे काजू बदाम टाकूयात, थोडंसं खोबरं टाकूयात आणि ना गार्निशिंग साठी थोड्याशा टुटी फ्रुटी आपण यामध्ये टाकणार आहे। इथे ना देवाला नैवेद्य दाखवून घेतलाय आपण। इथे तुम्ही पाहू शकता नैवेद्यासाठी अगदी मस्त असे हे दूध पोहे बनवून तयार आहेत। आपण याचा नैवेद्य सुद्धा देवबाप्पाला दाखवलेला आहे। आज ना रामनवमी आहे आणि रामनवमीच्या दिवशी तुम्ही अगदी झटपट असा हा नैवेद्य घरी नक्कीच बनवू शकता। आता देवाला नैवेद्य दाखवून झालाय, आपण सुद्धा थोडा टेस्ट करून बघूयात की कसे झाले ते दूध पोहे। ऍक्च्युली ना आपण ह्याच्यामध्ये मिल्क मेड ऍड केले आणि मिल्क मेड मुळे ना दूध पोह्यांना टेस्ट खूप छान येते। टुटी फ्रुटी आपण फक्त असं डेकोरेशनसाठी टाकलेले आहेत, नसतील तर काही प्रॉब्लेम नाही, पण दूध पोहे टुटी फ्रुटीमुळे दिसायला छान दिसतात। खूप सुंदर झाले, खोबरं खूप छान लागतंय ना त्यातलं।
टुटी फ्रुटीने ना टेस्ट खूप छान आली आहे दूध पोह्यांना. आपल्याकडे वेळ कमी असेल आणि आपल्याला एखादा प्रसाद किंवा काही करायचं असेल देवासाठी नैवेद्य प्रसाद, तो तुम्ही हे झटपट करू शकता. दूध पोहे हे पटकन होतात, त्याच्यामुळे तुम्ही हे करू शकता हा पदार्थ. नैवेद्यासाठी म्हणा किंवा जर काही गोड खायचं क्रेविंग होत असेल ना तरी अगदी झटपट बनतात. आणि ना मिल्कमेड टाकून ना दूध पोहे खूप जास्त छान लागतात. तुम्ही जर अजून कधी मिल्कमेड टाकून दूध पोहे ट्राय केले नसतील ना तर नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडतील. मस्त असे गरमागरम हे दूध पोहे आम्ही आता एन्जॉय करणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना पण रामनवमीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आजचा व्हिडिओ ना खूप जास्त छोटा होता, पण ना अगदी मस्त आणि टेस्टी यमी अशी रेसिपी आहे. खूप छोटीशी अशी रेसिपी आहे पण अगदी अप्रतिम लागतात अशा पद्धतीने बनवलेले दूध पोहे खायला. मुलं तर अगदी आवडीने खातील. घरातली म्हातारी कोतारी व्यक्तिमत्व असतील तर ते सुद्धा खूप जास्त आवडीने खातील. नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा. बाय.